हॅलो गाईज. हाय, माझं नाव मल्हार. मी आज खूप नर्वस आहे असं मी सांगेन जोक्स पडले तर. सो या जगात दोन प्रकारची मुलं असतात. एक जी स्वतःची काळजी घेतात, सेल्फ केअर करतात, आणि दुसरी जी स्ट्रेट असतात. मी एक स्ट्रेट मुलगा आहे. मला कधी कोणी सेल्फ केअर करायला सांगितलं नाही. मी फक्त छान चौकी कपडे घालून कॉलेजला जायचो आणि कॉलेजमध्ये मला सगळे बोलायचे, वा मल्हार छान दिसतोयस दुरून. सो आता प्रॉब्लेम हा नाही आहे की माझ्या चेहऱ्यावर ॲक्नी आहे. प्रॉब्लेम हा नाही आहे की मी पाणी कमी पितो. प्रॉब्लेम हाही नाही आहे की बाहेर जायचं नसेल तर मी आंघोळ नाही करत. प्रॉब्लेम हा आहे की मी सावळा आहे. ओके. आणि हे बघा, मी आधी सावळा नव्हतो. मी आधी खूप गोरा होतो. ओके. माझी बायोग्राफी एका फेअर अँड लवलीच्या ॲडसारखी आहे, रिव्हर्समध्ये. हां, पण आपल्याकडे हे खूप असतं की सुंदर गोरी लोकं म्हणजे सुंदर, काळी लोकं म्हणजे कुरूप. सिम्पल कॉन्सेप्ट आहे, एवढं काही वाईट नाही त्यात. आपल्याकडे सिरियल्स बनले आहेत त्यावर, चार सेम स्टोरीवाल्या. एक सुंदर मुलगी असते, पोरं तिची छेड काढत असतात, म्हणून आई तिला कोळसा फासते चेहऱ्यावर आणि मग मुलं तिची छेड नाही काढत. ओके. सिम्पल कॉन्सेप्ट होती, चांगली कॉन्सेप्ट होती. पण आजच्या जगात ह्या वोकिझममुळे अशा ॲक्सेप्टन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता ही फॉरवर्ड थिंकिंगवाली पोरं काळ्या मुलींची पण छेड काढतात. कसं वाटत असेल गोऱ्या मुलींना? हां, पण नाही गाईस, मी हे ॲक्च्युली मानत नाही. ओके. हे खूप डिस्गस्टिंग कॉन्सेप्ट आहे. पण ही कुठून आली असा प्रश्न पडतो. तर उत्तर आहे जेनेटिक्स गाईस. कसं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा इंग्रज भारतात होते तेव्हा ते होते अवेलेबल, आणि त्यामुळे आपल्याला ती अशी सवय लागली. आपल्याला आता त्याच्यामुळे आपली बायको गोरी हवी, आपल्याला आपली वहिनी पण गोरी हवी. गोरी पान. कोणी सांगितलं तुम्हाला फुलं छान असतात? म्हणजे फुलांना आपण रोमॅन्टिक गोष्टींशी असं रिलेट करतो. तुम्हाला माहिती आहे फुलांची लव्ह स्टोरी कशी असते? हां, मी सांगतो. दोन प्रकारची फुलं असतात. एक जेंट्स फूल असतो, एक लेडीज फूल असते. ओके. जेंट्स फूल लेडीज फुलाला बघतो आणि बोलतो वाव ब्युटिफुल, आणि त्याचा एक मित्र येतो मधमाशी. ओके. आणि मधमाशीला बोलतो हे तर सुंदर दिसतं ना, मला तिला प्रेग्नंट करायचं आहे, मला तिला माझ्या पोरांची आई बनवायचं आहे. आणि मधमाशी बोलतो, अरे पण ती तर इतक्या दूर आहे, कसं काय? हां, एक आयडिया. तुझा स्पर्म आहे ना, तो तू मला दे, ठीक आहे. मी जाऊन तिला देतो आणि ती प्रेग्नंट होईल, बेबी फुलं बनतील छानपैकी. आणि तो तसंच होतं. हे रोमॅन्टिक वाटतं तुम्हाला ही स्टोरी? नाही, तुम्ही म्हणाल आता हे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे, स्पर्म डोनेशनमध्ये काही वाईट नाही आहे. पण गाईस, तुम्हाला प्रॉब्लेम हा आहे, हे बघा, स्पर्म डोनेशन काय वाईट नाही आहे, तो मधमाशी चांगलंच काम करतो आहे. प्रॉब्लेम हा आहे, मधमाशांना हात नसतात. तुम्ही कधी सकाळी उठून चूळ भरली आहे गाईस? इमॅजिन करा की तुम्ही मधमाशी आहात आणि तो बेसिन म्हणजे लेडीज फूल आहे. फुलं खूप छान दिसतात दुरून. दॅट्स इट गाईज.